मित्रांनो नमस्कार. जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय गोपीचंद पडळकर यांना मित्रांनो या 4 निकषांमुळे मंत्रिपद मिळण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही मित्रांनो. मुद्दा नंबर 1 मित्रांनो, भारतीय जनता पार्टीसाठी त्यांचं असणारे संघटनात्मक योगदान मित्रांनो. राज्यभरातले मित्रांनो कुठलेही कार्यकर्ते मित्रांनो प्रभावी वक्तृत्वानं आक्रमकतेची जोड देऊन माणसं आपल्याकडे आकर्षित करण्याचं त्यांचं जे भाषणातलं कौशल्य मित्रांनो, त्याच्यामुळे मित्रांनो अतिशय सर्वसामान्य गावगाड्यातली लोक सुद्धा त्यांच्याशी कनेक्ट राहतात मित्रांनो भाषणामुळे. मुद्दा नंबर 2 आहे मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे विश्वासू आमदार आहेत अशी चर्चा असते मित्रांनो. मुद्दा नंबर 3 आहे मित्रांनो, धनगर समाजाला संघटित ठेवण्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे मित्रांनो. त्यांच्या एका भाषणाला मित्रांनो लाखोचा जनसमुदाय येतो मित्रांनो. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे त्यांना मंत्रिपद मिळण्याच्या दृष्टीने मित्रांनो. आणि चौथी एक महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, बहुजनांचा आपलासा वाटणारा चेहरा. महार, मांग, कोळी, कोष्टी, धनगर, सनगर, वल्हार, माकडवाला, माळी या सगळ्या जातीतल्या लोकांची नावं जी एका दमात घेतात ना मित्रांनो, तेव्हा त्या समाजातल्या लोकांना मित्रांनो हा माणूस आपलाच आहे, हा नेता आपलाच आहे असं वाटतं मित्रांनो. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा एकूणच या सगळ्या बाबतींचा त्यांच्या कौशल्याचा आणि त्यांच्या प्रचाराची त्यांची जी स्वतंत्र जी पद्धत आहे मित्रांनो वक्तृत्वाच्या माध्यमातून केलेली, ही भारतीय जनता पार्टीला फायदेशीर ठरणारी आहे. याच निकषांमुळे मित्रांनो त्यांना मंत्रिपद मिळणार हे नाकारता येत नाही. आता नंतरचा भाग आहे मित्रांनो, त्यांना कोणतं मंत्रिपद दिलं जाईल, पण गोपीचंद पडळकरांना या निकषांमुळे मंत्रिपद मिळू शकतं मित्रांनो, हे कधीच नाकारता येत नाही. इव्हन दुसरा एक मुद्दा आपण या निमित्ताने संदर्भ घेऊ, त्यांना जेव्हा जत विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिलं जात होतं तेव्हा सुद्धा या सगळ्या गोष्टी चर्चेत घेतल्या जात होत्या. स्थानिक नेत्यांच्या तुलनेत मित्रांनो यांचं भारतीय जनता पार्टीसाठी राज्यभर असणारं काम हे इतरांच्या तुलनेत जास्त होतं, म्हणूनच त्यांना तिकीट दिलं गेलं मित्रांनो. आणि आता मंत्रिपद देताना सुद्धा आणि थेट कुठल्याही व्यक्तीला भेटायचं, थेट कुठल्याही प्रसंगाला सामोरं जायचं आणि सुरुवातीपासूनच मित्रांनो ते लहानपणापासूनच चळवळ आणि या सगळ्या गोष्टींना फेस करत आलेले आहेत, लढत आलेले आहेत. तो लढवई वृत्ती आहे ना मित्रांनो, ती सुद्धा या सगळ्यांमध्ये खूप महत्त्वाचे. या सगळ्यामुळेच गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद दिलं जाईल यात मात्र तिळभर शंका नाही आहे. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी 10वीला सबस्क्राईब करा. तुर्तास मनपूर्वक धन्यवाद. तुमची मतं कमेंटमध्ये मांडू शकता.